बाजार समितीच्या एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक ही प्रचंड प्रमाणात कमी होत आहे आणि त्यामुळेच भाज्यांच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे। किरकोळ मार्केटमध्ये 150 ते 200 रुपये किलोने भाजीपाला गृहिणींना खरेदी करावा लागत आहे। आपण थेट किचन मध्येच आलेलो आहोत आणि गृहिणींसोबत संवाद साधणार आहोत, कारण पूर्णपणे गृहिणींचं बजेट कोलमडलेलं पाहायला मिळत आहे। ताई, काय सांगाल? सध्या 150 ते 200 रुपये किलोने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे। भाज्यांचे रेट्स खूपच वाढलेले आहेत आणि ते दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत। त्यामुळे खूप मुश्किल झालेलं आहे भाजी घेणं आणि ती किती भाजी घेणार? कारण 2 ते 3 वेळ जर आपण स्वयंपाक बनवत असेल तर ॲटलीस्ट 3 भाज्या तर दिवसातून लागतातच ना आपल्याला। मग एक वेळची पण भाजी घेणं आता सध्या मुश्किल झालेलं आहे। ताई, काय सांगाल? तुम्ही देखील आहात, गृहिणींचं बजेट पूर्णपणे कोलमडलेलं पाहायला मिळत आहे। आजचा जो वातावरण बघता, कधी उन्हाळ्यासारखं कडक ऊन पडते तर कधी पावसाळा आहे, अति प्रमाणात पावसाळा आहे। तर ह्या सगळ्या वातावरणामध्ये जी भाजी आपल्यापर्यंत येते, थोडीफार का होईना येते, पण त्याची जी महागाई झालेली आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे भाजीची आणि गृहिणींना ते बजेट भाजीचं दिवसभराचं मॅनेज करणं होत नाहीये। कारण जे आपल्याला निदान दिवसातनं 3 वेळा भाजी लागतात, तर त्या भाज्या आणणंही कठीण झालेलं आहे। 200 रुपये किलो ही भाजी आहे आजची आणि 200 रुपये किलोनी जर आपण दिवसभराचे 3 टाइमचे जरी पकडले, पाव किलो, तरी ते 150 रुपये असेच होतात आणि हे मॅनेज करणं गृहिणींना खूप अवघड जातंय। टोमॅटो तर इतका महाग झालाय की आम्हाला ते भाजी करताना ते भाजीत घालावं की घालू नये हा प्रश्न येतो मोठा। मग ते टोमॅटो विकत घ्यायचं, घर चालवायचं, की ते भाज्या पाव किलो घेऊन घर चालवायचं, हेच काही कळत नाही काय करायचं ते। त्यामुळे सध्या कडाक्याचा उन्हाळा आणि पाऊस असल्यामुळे हे दर असेच दिवसेंदिवस वाढत असणाऱ्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। शिल्पा नरोडे, पुढारी, नवी मुंबई।